उपवास म्हटलं की खिचडी आलीच. तर सध्या येत आहे आषाढी एकादशी, त्यानंतर श्रावण महिना, नवरात्र आणि वर्षभर असे उपवास चालूच असतात. तर बऱ्याचदा काय होतं, खिचडी करताना फसते, ती कडक होते किंवा मऊसूत अशी राहत नाही. तर त्यासाठी बनवताना काही टिप्स सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पाहत राहा. सुरुवात साबुदाण्याने करूया. इथे 2 ते 3 पाण्याने साबुदाणे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. त्यानंतर साबुदाणे बुडतील आणि वरती थोडंसं पाणी राहील एवढं पाणी ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असे हे भिजले जातात. आता हे रात्री भिजण्यासाठी ठेवले होते आणि सकाळपर्यंत पाहू शकताय बिलकुल याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाही आणि सगळे साबुदाणे एकदम सुटसुटीत झालेले आहेत. हाताने दाबून पाहिलं तर हे एकदम असे दाबले जातात, म्हणजे व्यवस्थित असे भिजलेले आहेत. त्यानंतर साहित्य आपल्याला काय काय लागणार आहेत. हिरवी मिरची घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, कढीपत्ता घेतलेला आहे आणि शेंगदाणे घेतले आहेत. इथे मी जिरा आणि कढीपत्ता घेतलेला आहे. बरेच जण उपवासाला हे वापरत नाही. जर वापरत नसाल तर हे स्किप केलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला जास्त तिखट अशी खिचडी हवी असेल तर त्यासाठी मी काय केलेलं आहे, इथे 3 मिरच्या असे उभे काप करून टाकलेले आहे. ज्यांना जास्त तिखट आवडतं त्यांच्यासाठी ह्या एक्स्ट्राचे त्याच्यामध्ये आपण टाकून ठेवलेले आहेत. कमी तिखट हवं असेल तर नाही टाकला तरी चालेल. त्याचबरोबर उकडलेला बटाटा अशा फोडी करून घेतलेल्या आहे. त्यानंतर आणि याच खिचडी बनवण्यासाठी नॉनस्टिक, ॲल्युमिनियम किंवा स्टीलची कढई न वापरता इथे ही आयर्नची कढई आहे ती वापरलेली आहे. तुपाचा वापर केलेला आहे, साधारणतः 1.5 चमचा तूप वापरलेलं आहे. हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर मिरची टाकलेली आहे, जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर हे उभे काप दिलेल्या मिरच्या टाकलेल्या आहे. तूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही, नाहीतर ते जळलं जातं. त्यानंतर हे शेंगदाणे टाकलेले आहेत. शेंगदाणे मिरच्या सगळं असं याच्यामध्ये तुपावर परतून घ्यायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता देखील टाकलेला आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि हे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर लगेचच इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि उकडून घेतलेला बटाटा टाकलेला आहे. बटाट्याबरोबरच मीठ टाकलं म्हणजे मिठाची चव जी आहे ना बटाट्यामध्ये व्यवस्थित अशी उतरली जाते. त्याच्यामुळे मी शक्यतो हे दोन्ही बरोबर टाकत असते. आता हे 1 मिनिटभर परतल्याच्यानंतर जर बटाट्याच्या फोडी इथं फार मोठ्या वाटत असेल तर इथेच ह्या मिक्स करतानाच बारीक करून घेऊ शकता. तर त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साबुदाणे ॲड करायचे आहेत. इथे खिचडी बनवण्यासाठी मी तुपाचा वापर केलेला आहे, त्याऐवजी तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या खिचडीचं वैशिष्ट्य म्हणजे ही अजिबात चिकट होत नाही, एकदम सुटसुटीत होते, त्याचबरोबर एकदम मऊसूद अशी राहते. आता हे सगळं आपण जसं जसं परतले जाईल साबुदाणे तसे तसे हे असे ट्रान्सपरंट असे दिसायला लागतात. 1 मिनिटभर परतून घेतल्याच्यानंतर झाकण ठेवून साधारणतः मीडियम फ्लेमवर 3 ते 4 मिनिट आपण हे शिजवून घेतलेलं आहे. इथे पाहू शकताय शिजल्याच्यानंतर कलर जो आहे ना तो एकदमच असा चेंज होतो आणि साबुदाणे एकदम असे ट्रान्सपरंट असे झालेले दिसत आहेत. इथं आता मिक्स करून घेऊया. तर खिचडी शिजण्यासाठी फार वेळ लागत नाही. बटाटे देखील आपण उकडलेले वापरले आहे, त्याच्यामुळे झटपट अशी होते. आता हे सगळं एकदा मोकळं करून घेतलेलं आहे. आणि खिचडी मऊ होण्यासाठी एक खास टिप, याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा दूध टाकायचे, फार देखील आपल्याला टाकायचं नाही. इथे टाकायची गरज नाही, पण मी इथे दाखवायचं म्हणून इथे तुम्हाला अर्धा चमचा फक्त दूध टाकलेलं आहे. तर त्याच्यामुळे काय होतं, खिचडी एकदम मऊसूद अशी होते. सगळं मिक्स करून घेतल्याच्यानंतर काय करायचं आहे, भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर असा कूट टाकायचा आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. खिचडी गरम करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे काय, बऱ्याचदा काय होतं खिचडी बनवून ठेवतो आणि ती कडक होते, वातट होते. तर अशावेळी काय करायचं आहे, वातट झालेली खिचडी कुकरच्या भांड्यामध्ये काढायची, वरून दुधाचा थोडासा शिपका द्यायचा आहे आणि कुकरला एक शिट्टी लावून घ्यायची आहे. एकदम मऊसूद अशी ही खिचडी होते. नक्की एकदा करून पहा. आता हे मी इथं पाहू शकताय सगळं मिक्स करून घेतलेलं आहे, एकदम सुटसुटीत अशीच आपल्याला दिसत आहे. त्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर आपल्याला ही किंवा एक वाफ येतपर्यंत अशी शिजवून घ्यायची आहे. खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची किंवा मध्ये मध्ये मिक्स करायचं आहे. इथे पाहू शकताय पूर्ण खिचडी आपली तयार झालेली आहे. कलर देखील किती छान आलेला आहे पाहू शकताय. आणि इथं मिक्स करतानाच तुम्हाला समजेल की खिचडी एकदम सुटसुटीत अशी झालेली आहे. साबुदाणे व्यवस्थित भिजवले आणि पाण्याचं प्रमाण व्यवस्थित असेल तर खिचडी एकदम छानच होते. त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचे म्हणजे बटाटा जो आहे ना उकडून घातलेला आहे, त्याच्यामुळे झटपट अशी खिचडी तयार होते. तर गरम गरम ही खिचडी खायला छान लागते, एकदम मऊसूद अशी झालेली आहे. दह्याबरोबर खाऊ शकता, शेंगदाण्याचं बेसन आहे त्याच्याबरोबर खाऊ शकता आणि त्याच्याबरोबर मस्त असं लिंबू किंवा कोथिंबीर, ओलं खोबरं जर टाकायचं असेल तुम्हाला तर त्याचाही वापर आपल्या आवडीप्रमाणे करू शकता. संपेपर्यंत ही खिचडी एकदम मऊसूद अशीच राहते. घरी करून पहा आणि जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर नक्की करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी किटकीच्या मराठी रेसिपीजला न विसरता सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, त्यामुळे येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.